मनसेचा गोरेगावच्या नेस्कोमध्ये मेळावा, राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महामुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा। युतीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। कुणाच्या ठिकऱ्या उडतील ते लवकरच कळेल, घोडा मैदान दूर नाही। संजय राऊतांच्या टीकेला शिंदेंचं प्रत्युत्तर, ठाकरेंसमोर इतरांच्या ठिकऱ्या उडतील, राऊतांनी केलं होतं वक्तव्य। नाशिकमध्ये पहिल्यांदा ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपला धक्का। भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती हेमंत गायकवाडांचा उद्या ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश। कुणाला खुमखुमी आली असल्यास धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवून देऊ, उदय सामंत यांचा चिपळूण मधल्या बैठकीतून मित्रपक्षाला इशारा। जैनांच्या जमीन व्यवहारांशी माझा संबंध नाही, मुरलीधर मोहोळ यांची माहिती। तर माझा एकही प्रोजेक्ट गोखलेंसोबत झाला नाही, राजू शेट्टींनी माहिती न घेता आरोप केले, मुरलीधर मोहोळांची प्रतिक्रिया। मतदार याद्या अद्ययावतच, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा दावा। विरोधकांचे आरोप फेटाळले, दुबार नावं आणि वयांमधील फरकांची दुरुस्ती यापूर्वीच केली। बेरोजगार तरुण ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी करणार, परवानगी नसतानाही आंदोलन, आक्रमक आंदोलन। नागपुरात महाज्योतीच्या 2 नव्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार। नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ कर्मभूमी एक्सप्रेसमधून तिघे खाली पडले, अपघातात दोघांचा मृत्यू, एक जण गंभीर। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर बोरघाटात सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी, 5 ते 6 किलोमीटर वाहनांच्या लागल्या रांगा, दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी। पुणे ते अहिल्यानगर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी, आज सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा, पुण्यातून दिवाळीसाठी जाणाऱ्यांची मोठी गर्दी। ऐन दिवाळीमध्ये मेगा ब्लॉकमुळे मुंबईकरांचे हाल, मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, विद्याविहार ते ठाणे आणि ठाणे ते वाशी दरम्यान लोकल सेवा राहणार बंद।